श्री स्वामी समर्थ. विजयादशमीची कथा आज आपण पाहणार आहोत. 3.5 मुहूर्तांपैकी दसरा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन आणि ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी, पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली, ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रोत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. तर विजयादशमी म्हणजे काय आणि त्याची कथा काय आहे, तसेच विजयादशमी नाव कसे पडले ते आता आपण पाहूयात. दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले. शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता. तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजया देवीने ठार मारले. त्यामुळे तालजंघ राक्षस संतापला आणि त्याने विजया देवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळाल्याने विजया देवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्वाचा दिवस आहे. या दिवशी सर्वत्र उत्साही वातावरणामध्ये सण साजरा केला जातो. तसेच या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. तर त्याची काय कथा आहे ते आता जाणून घेऊया. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स्य नावाचा एक पुत्र होता. त्याने आपल्या पुत्राला भडोच शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले. ऋषीकडे राहून कौत्स्य विद्यार्जन करू लागला. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी
कौत्साची फार इच्छा होती. मग कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, तुझा एवढा आग्रहच असेल तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा व त्या देखील एकाच व्यक्तीकडून 3 दिवसामध्ये मला आणून दे. एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात एवढे द्रव्य मिळविणे फारच कठीण होते. त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता. कौत्स्य अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढ्या सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली. इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करून घेतला. रघुराजाने 14 कोटी सुवर्ण मुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या. उरलेल्या सुवर्ण मुद्रांचा शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षाखाली ढीग करून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले. लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षांची पूजा केली आणि यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना ते सोने देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस होता विजयादशमीचा. त्यावेळेपासून शमीची व अश्मंतक म्हणजेच आपट्याच्या वृक्षांची पूजा करून सुवर्ण मुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. तर अशा प्रकारे विजयादशमीचा सण हा सोने लुटून साजरा केला जातो. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री स्वामी समर्थ.